संक्रांत. आणि संक्रांतीला या पवित्र भारत देशातल्या पवित्र मावल्यांना कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर संक्रांतीच्या दिवशी कोण्या वस्तूची गरज असते बायकांना? सुगडे. म्हणजे आपण त्याला गाडगं मडकं सुगडं, पण संक्रांतीच्या दिवशी त्याला सुगडं म्हणत असतात. हो, या शब्दाचा फार मोठा अर्थ आहे. जगन्नाथ अण्णा पवार या सुगडं शब्दाचा अर्थ सांगायचे. जगन्नाथ अण्णा पवार, कधी कधी ऐका त्यांचे कीर्तन असतील युट्यूबला, फार अर्थ सांगायचे सुगड्याचा. मध्ये या सुगड्याचा पैशावाल्याच्या बायकांनी जरासा चिखुल केलता. त्या जरा शहाणपणात आलत्या. त्या तांब्याचेच बुटके घेऊ लागल्या, चांदीचेच बुटके घेऊ लागल्यात. मी म्हणलं अशी इचू पळाल्यावानी तररल्यावानी करू नकोस बाई. दोन चार बाया मला भेटल्या होत्या, त्याला माहीतच नाही गिरगावचा बाळ्या किती रगिले. असं येड्यावानी करू नको. त्या बापाची जहागिरी आहे का म्हणलं? सौभाग्याचं वाण द्यायचं असेल तर मातीचं सुगडं लागते. तू इथं लय मोठं सोनं आहे ना, तू चपला घाल ना सोन्याच्या. चपला सोन्याच्या कर ना, तू फार सोनं आहे ना, पण मालकाला आयुष्य वाहण्यासाठी मातीच्याच गाडग्यानं वाण द्यावा. हा पुराणातला आलेला इतिहास आहे. गोडसा गोडसा 14 वेळेस गाडगं लागत असते, 2-4 वेळेस सांगतोय. हजारो कोटीची प्रॉपर्टी असलेला जरी मेला तर शेवटचा इस्तू कशात नेते? गाडग्यात. बरं सांगा, सोन्याची गुंडी भेटू शकणार नाही काही लोकायला? होय, छोटे सावकार भेटणार नाही का? भेटणार. गुरुजी भेटेल का नाही? पण नाही नेता येत, नाही नेता येत. 650 कोटी रुपयाचं घर बांधलं एका व्यक्तीनं. 650 कोटी रुपयाचं घर बांधलं. योग आला घर पाहण्याचा. वास्तूला गेलोत. तुमच्यासारखे माणसं मंत्र म्हणायला होते. याला वसवं वास्तु सपुरुषास्ति जायते नाम सौख्य विजायते न सर्वं मिमकृतु वास्तु सर्वस्थितियं प्रभापुनितो तिजायते नाम वास्तु साधिष्ठितायां हेम कंचन सर्वं मृतिका कुंभेस्ततायां अरोषिति भवस्थितां तंदुलाति स्थापयामि आग्नेय विशान्य भय कोना भवस्थितं स्थापयो यज्जायते वास्तु पुरुषां करिष्यते नैवं गांजा कसम लिखितम. 650 कोटीचं घर. ते काय माझ्या सासऱ्याचं नाही, काय पाहुण्याचं नाही, काय नाही. 5 घर पाहिलं, इतकं मोठं घर. वास्तु पुरुष संदीपजी सोन्याचा. पण स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात एवढी एवढी जागा ठेवली फरची कापून, आणि रमेश बाबा एक मातीचं बोळकं आणलं आणि मातीच्या बोळक्यात तांदूळ टाकले, 2-4 धने टाकले. आपल्याकडे धने टाकले, तांदूळ टाकले, आणि त्या तांदळात सुकारामजी सावकार ती सोन्याची प्रतिमा टाकली. आगाव साहेब, ते 650 कोटी रुपयाचं त्याचं घर होतं. ते सगळ्या ब्राह्मणाला म्हणला, काय भिकारचोट धंदा लावला तुम्ही म्हणे? 650 कोटी रुपयाचं घर आहे, मग वास्तुपुरुष सोन्याचा आणलाय आणि मातुड्याच्या गाडग्यात टाकतात. ते म्हणले, बाबा असं वेद सांगते, असं पुराण सांगते, असं शास्त्र सांगतात, असं ऋषी सांगतात, असं मुनी सांगतात, त्या मार्गाने आम्ही सांगतोय. तू वास्तुपुरुष 2-3 किलोचा कर, पण गाडग्यातच ठेवा लागतोय. किती मातीचं गाडगं महत्वाचं. एक मुद्दा आहे का, सगळे सांगायला मी काय गुत्त घेतलं नाही, आणि सगळे सांगितल्यावर तुमच्या ध्यानात राहणार नाही. सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. तिसरा मुद्दा आहे का, आता भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा 22 तारखेला मंदिरामध्ये प्रवेश आहे. मग कलशारोहण आहे, प्राणप्रतिष्ठा आहे. एका मंदिराला 11 किलो सोन्याचा कळस. पण ज्या वेळेला कळस चढवायला एक अभिषेक करत असतात, त्यावेळेला 81 मातीची बोळकेत लागत असतात. हत्तीच्या पायाखालची माती. एक जण म्हणला 11 किलो सोन्याचा कळस आहे, मग बोळके मातुड्याचे कस काय? सुमळ्या, तुला अक्कल नाही. तू खताच्या ढिगलावरलं झाड आहे, साखरेच्या कारखान्यातला मुंगळा आहे. तुला अक्कल आहे का साखर किती खावा आणि बाथरूमला किती बाऱ्या जावा? तुझ्या इथं पैशाचा जोर झाला म्हणजे तुझ्या मनावर का? शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तुला मानावे. मागची लोक जे सांगतात का त्यानुसार करायचं असते, आपल्यानुसार नाही. विठ्ठल विठ्ठल. इतकं मातीच्या गाडग्याला महत्व आहे, महत्व आहे. चला
संक्रांतीचा सण आहे, सौभाग्याचा सण आहे. माझ्या या पवित्र भारत देशातल्या श्रीमंतीचा आवडता सण आहे. भारताची श्रीमंती कोण आहे? ते या देशातली स्त्री. आवाज करा जरसा वरे करा, वडा वडा, चांगलं करेल देव तुमचं. या पवित्र भारत देशातली स्त्री इतकी श्रीमंत, मी सांगत नाही, राज्य, राणी व संपत्ती. या देशाची संपत्ती कोणी माहिती आहे? या देशाची स्त्री आहे. या देशाची स्त्री आहे. मला सांगा गुरुजी, आपल्याला आता कळाले, गुरुजी किती मोठे आहेत आपल्याला आता कळाले. पण ज्या गुरुजींच्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवले, त्यावेळेला त्या आईला काय वाटत असेल हो? माझ्या पोटात कोण आहे? महाराज, त्या आईचं रत्न इतकं इतकं उदर मोठं होतं त्या माऊलीचं, की महाराष्ट्रात नुसतं नाही, वितर राज्यात सुद्धा गुरुजीच्या ज्ञानाचा प्रकाश आहे. असं प्रकाशवंत रत्न जिनं 9 महिने पोटात ठेवले, ती माऊली किती अधिकारी असेल? होय वाईकर, किती अधिकारी असेल ती माऊली. म्हणजे रत्नाला पोटात ठेवायची ताकद या रत्नात आहे. किती स्त्री अधिकारी आहे. रयतेचे राजा असतील, महाराणा प्रताप असतील, ह्या विश्वातला कुठलाही व्यक्ती घ्या, ज्ञानोबाराय तुकोबाराय असतील, यांना पोटात ठेवणारं रत्न या भारतातली स्त्री आहे. राज्य, राणी व संपत्ती. आणि या संपत्तीचा प्रापंचिक जीवनात पडल्याच्या नंतर एक आवडीचा सण आहे, तो श्रद्धेचा सण आहे, तो भावनेचा सण आहे. हृदयाच्या देठापासून आवडीचा सण असणारा ती मकर संक्रांत आहे. आणि त्या दिवशी या स्त्रीला, सौभाग्यवती स्त्रीला सुगडे लागतात. ते गाव आहे तेर नावाचं गाव, आणि त्या गावात गाडगे करायचं काम माझे सद्गुरू गोरोबा काका करायचे. अष्टादश संतांपैकी एक. काय वानवाता न पुरे वाणी, गोरोबा काका. पण गोरोबा काकाच्या प्रापंचिक जीवनामध्ये थोडासा ग्रहछिद्र झालं आणि गोरोबा काकांचे हात तुटले गेले. गोरोबा काका माती मळत होते. पाणी त्यांच्या पत्नी आणायच्या, मातीवर पाणी टाकलं रानातलं घेऊन काकांनी, आणि सकाळचं पूर्ण नित्यनेम आटपला होता. बाळाला पाजलं आईनं, बाहेर वट्यावर अंथरून टाकलं, त्याच्यावर बाळ झोपलेलं होतं, त्याच्या अंगावर दुपटं टाकलं, आणि आई पाण्याकरता निघून गेल्या. गोरोबा काकांच्या धर्मपत्नी आणि गोरोबा काकांचा मुलगा त्यांच्या पत्नीने वट्यावर झोपी घातलेला आहे. पाण्याला गेल्या. काकाने आपला फेटा वगैरे काढून ठेवला किंवा असेल डोक्याला, धोत्राच्या आचागोच्या खवल्या, कबरेला उपरनं बांधलं, खुंटीच्या चिपळ्या घेतल्या. वारकरी संप्रदायातलं एक नाविन्यपूर्ण आरक्षित केलेलं वाद्य म्हणजे चिपळी. मृदंग हे वाद्य विठ्ठल बुवा भगवान शिवशंकराने आरक्षित केले. मृदंगावर पगडा, वर्चस्व माझ्या काशीतल्या मालकांचे. मृदंग हे वाद्य शिवजींनी स्वीकारले. टाळ, मृदंग, विणा, नारदापासून व्यासांपासून आलेली परंपरा म्हणजे विणा. बाकी वाद्य आपल्या क्षेत्रात स्वीकारले जात नाहीत. ही ठराविक 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 वाद्य आहेत. अनादिकालापासून चालत आलेला संप्रदाय. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भजन तरी त्यांनीच केले. नारद तुंबर सांब गायन करी, किंवा सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. गायन सुद्धा तिथून, भजन सुद्धा तिथून आले. वारकरी संप्रदायाची स्थापना नगरेश्वरानं केलेली आहे. वारकरी संप्रदाय, वारी सुद्धा त्यांचीच आहे. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. फार मोठी, फार ही सगळी परंपरा शिवजींची आहे. त्याच्यापैकी एक चिपळी नावाचं वाद्य वारकरी संप्रदायात आहे. गुळगुळा वाजती, गुळगुळा वाजती, झळझळा नाद, रसाळ. काय काय ताकद. रामकृष्ण गीते गाता, टाळ चिपळ्या वाजवीत. क्या बात आहे. वा, इथं दुकानाचे प्रमाणाचं. विठाला विठाला विठाला. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. लावणी ढोलकी करावे भागवत. ऐकणाऱ्याला भागवतकाराला कोणा नरकात टाकावा हे पंढरपुरातल्या मालकाला पण कळणार नाही. विठाला विठाला. परंपरा सांगितली. परंपरा. माझं मत आहे, बाईच्या घरी 5 क्विंटल सोनं आहे. मंगळसूत्र किती वजनाचं घालावं सावकार? 50 ग्रॅमचं. पण 5 क्विंटल सोनं नवऱ्यानं कमिल्यामुळं 9 किलोचं मंगळसूत्र घातलं, वजनच मेली.
अख्ख्या भावकीची साखरात मातीत घातली चंडाळणीनं. अतिरेक नसला पाहिजे. जेवताना लोणचं किती असावं खंडेरावजी? वरना इतकं लोणचं घेतलं नाही का जेवण झाल्याबरोबर नाक गळायचं. मर्यादा असली पाहिजे. मर्यादा असली पाहिजे. संप्रदायाची जी मर्यादा सांभाळतात का ती माणसं पंढरपुरातल्या मालकाला आवडतात. विठाला एखाद्या महाराजाकडे पैसे भरपूर आहेत म्हणून आपण त्याला मानायचं, हे तुमचा सोमाळ्या मूर्खपणा आहे. हा पांचट मूर्खपणा आहे. पैशावर महाराज नसतो. महाराज हा आचरणावर असतो. पैसे वाड्यान हवेल्या कोणाला नाही. मावागा आपण मुंबईला गेलो ते कधी कीर्तनाला. एक म्हणे आमच्याकडे येता का 2 मिनिटं. ते म्हणलं आपण काय करता? काही नाही म्हणे, मी तृतीयपंथी आहे आणि घर 6.5 कोटीचं सावकार. 6.5 कोटीचं घर. मी तर घातलेला पटका बगलात घेतला. काय बाळ्या आगाऊपणा झाला आता ह्यो. टोल नाक्यावर टाळ्या वाजणाऱ्या माणसाचं 6.5 कोटीचं घर. मग आपल्याकडे गाड्या असल्यावर कोणालाही इकट हाणायची नाही. हो, कुठं माणसं पुढे गेलीत बघा. हो, श्रीमंती वैभव हे काय कोणाच्या बापाची जहागिरी नाही. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. कोणी मोठं होऊ शकतं, काय विषय नाही. तसा महाराज एखाद्या मोठ्या गाडीत आला म्हणजे लय चांगला आहे. तो वागतो किती चांगला हे पायनं सोमळ्या. विठाला विठाला विठाला. जीवनात या लोकांना भारीच्या गाड्या भेटल्या नाही. जीवनात या लोकांना भारीच्या गाड्या नाही. पण महाराष्ट्रात ठिकठिकाणी पुण्यतिथीचे उत्सव चालू आहेत. सांगा सगळा सावकार, किती पैसे कमिल्यावर आपली पुण्यतिथी महाराष्ट्रात होईल? असा कोण माणूस आहे की ज्याच्याकडे अब्जानं पैसे स्वामीजी असल्यावर त्याची पुण्यतिथी महाराष्ट्रात होईल? नाही नाही नाही. ह्या लोकांची तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळ माझी कीर्ती, याही भूमंडळ माझी कीर्ती. काय ताकद महाराज. वैकुंठात सोहळा या लोकांचा, वैकुंठात. चला, काका चिखल तोडीत होते, चिपळीहून निघलो होते इतकं घरानं. काय आवाज असेल काकांचा. जय जय राम कृष्ण हरी. चिपळी वाजून भजन होत. आपल्या बाबांचा गोडसा आवाज, तो चिपळीचा सुंदरसा नाद. हा नाद ऐकल्याच्या नंतर मुलगा जागा झाला आणि वडिलांच्या पायाकडे तो असा धावत होता. आणि काका चिखल तोडीत होते. ते डोळे झाकून भजन करायचे आणि चिखल तोडवायचे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तेवढ्या अवकाशात मुलगा पायाच्या जवळ गेला. मालकांचं वाक्य म्हणे, गोरोबा काकाचा पाय पाठीवर पडला. बाळ चिमुकलं होतं, पाठीवर पाय पडला. नुकतंच रांगता येत होतं, नुकतंच पाठीवर पडला. पण ते ओरडलं नाही. तर गुरुजींचं एक वाक्य मी एका कीर्तनात बोलून गेलतो. एकनाथ गुरुजींचं वाक्य आणि माधव मगर महाराजांचं वाक्य, सुरजखेडकरांचं. यांनी म्हणावं, काकाचा पाय चिमुकल्या पोराच्या पाठीवर पडला. त्याला माहित होतं, ओरडलं की बापाच्या भजनात अडथळा येतोय. आपल्या बाबाच्या भजनात अडथळा नकोय म्हणून ते पोरग ओरडलंच नाही. चिमुकलं लेकरू. काकानं तुडविलं. कुंभाराने बाळ तुडविले पायी, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. काय बाळ होत, हसत खेळत बोबडे बोलत, त्याशी शुद्धी नाही. चिखली मिळाले रक्तमास. चिमुकलं लेकरू, वजनाने हाडचुरा झाले.
मांस मज्जा तंतू रक्त रक्लात मिसळलं, लाल चिखल झाला. भजन सुरूच होतं. बाईसाहेब पाण्याची घागर घेऊन आल्या. महाराज या विश्वातलं सर्वात मोठं जीवावर प्रेम करणारं जर जीवटरत्न कोण असेल तर आपल्या लेकरावर प्रेम करणारं जीवटरत्न माय आणि बाप. याच्यापेक्षा दुसरं सापडणार नाही काही. पाहला अंथरुण इसकटलेलं होतं, कमरेवर घागर तशीच होती. बघू लागली, कुठं असेल माझा बाळ, कुठं असेल माझा बाळ. पाहलं तेवढ्या अवकाशात तर मालकाच्या पिंढऱ्यापर्यंत गुडघ्यापर्यंत रक्ताचे थेंब गेलते. मला हिंमत नाही झाली मालकाला खालीवरी बोलायची. कल्पना करा काय बायको असेल. अशी पत्नी ज्याच्या जीवनात भेटली त्यानं म्हणायचं मी स्वर्गात आहे. हो, इतकी सात्विक. बाईने विचार केला आपण जर वेगळ्या नावानं ओरडलो तर आपली खैर नाही. गाव साहेब पोटचा गोळा तुडीला हो नवऱ्यानं, पोटचा गोळा. आणि बाईच्या तोंडातून वाक्य पडलं, धनी. 5 मिनिटापुरता इथून घरी गेल्या विचार करा सज्जनांनो, आपल्या हातानं जरी एखादं चुकीचं काम घडत आपली बायको काय करीन. नालायका, बदमासा, पांचटा. अरे हळदीच्या अंगानं तू याकडे आले त्यावेळेस पासून तुझे आशेत नाटकं चालू येत रे डुकरा. हे आपण उपमा कमी म्हणायलो मी, हे आपण उपमा कमी म्हणायलो. सावकार बाळ तुडील हो, बाळ बाळ तुडील, स्वतःचा पोटचा गोळा तुडीलाय. कशाला म्हणतात माय. सुपेकर महाराजांचं एक वाक्य ऐकलं उत्तरेश्वर बापू विजयानंद महाराज सुपेकर. त्यांनी एक प्रसंग सांगितला. आईचं पार्थिव लाकडावर टाकलं, भडागणी नावाचा अग्नी लावला, मुलाने कपडे काढले, खांद्यावर मडकं घेतलं, पाणी फिरवत असतात, पाणी फिरवत असतात. तर जळत्या चितेतून आवाज आला, दुरी सांडी दुरी बाळा, वैशांदर बहुद्वाड रे, जाळी येली माझी काया, तृण काष्टा समान रे. बाळा, ह्या अग्नीनं माझं शरीर लाकडासारखं गवतासारखं जाळलंय. तू लांबून पाणी टाक, तुला शेक लागन. मेलेली जळणारी आई सांकेतिक स्थितीत लेकराला संदेश देते. हिला माय म्हणतात. काय अंतकरण तुटलं असेल त्या माईचं. धनी शब्द वापरला, विचारलं नाही कसं करता धनी बनलीस. चाक फिरवायची काठी घेतली. अरे वा, टाकणार रमेश बाबा. बाईच्या लक्षात आलं, मालकाला भजन बंद करल्याचा राग आला. आवाज टाकला, तुम्हाला पांडुरंगाची आण आहे. स्पर्श कराल तरी मदत विठोबाची आन. स्पर्श कराल तरी मदत विठोबाची आन. ऐकता वचन मागे फिरे, ऐकता वचन मागे फिरे. स्पर्श कराल तरी विठोबाची आन. स्पर्श कराल तरी विठोबाची आन. ऐकता वचन मागे फिरे, ऐकता वचन स्पर्श कराल जरी मज विठोबाची आन. ऐकता वचन मागे फिरे, विठोबाची आन. ऐकल्याबरोबर माग फिरले. सावकार, बायकोचं रूपांतर बहिणीत झालं. कसा घेतला रमेश बाबा. संदीपजी, हाताने स्पर्श करायचा तुला. पश्चाताप झाला. माय बापाला सांगून दुसरी बहीण देण्यात आली. तिथेही आण वाहिली. पहिलीला जसं सांभाळलं तसं हिला सांभाळा. पांडुरंगाची शपथ आहे, स्पर्श नाही. 2 पत्न्या, जीवन आलिप्त. शेजारणीने एके दिवशी कळ लावली. काकाने दिवसभर काम केलं, झोप लागली. दोघीने निद्रा केली आणि अंगावर हात घेतले. सकाळी हातायला बोलले, आगाव साहेब पाप्यानो, जीवनभर या तोंडाने विटेवरच्या मालकाचं भजन केलंय, काशीतल्या मालकाचं भजन केलंय. शिवलिंग बघायला जा तुम्ही तीरला. माणसाच्या कवटाळीत बसत नाही असं शिवलिंग आहे स्वामीजी तीरला.
एवढंच. फक्त एकदा एका पातशाहीनं त्याच्या बाजूच्या याच्यावर एक घन मारला होता, फोडून टाकायचं होतं त्याला, म्हणून त्याला अशी जराशी तड गेलेली आहे त्या काळात. ती फार जुनी गोष्ट आहे. एवढं मोठं शिवलिंग. अरे ह्या पवित्र शरीरानं जीवनभर विटेवरच्या मालकाचं, काशीतल्या मालकाचं भजन केलंय. या पवित्र शरीराने आतापर्यंत काही पाप केलं नाही, आणि या पवित्र शरीराला संग केलेली तुम्ही 2 हात माझ्या विटेवरच्या मालकाची आण बाटिता. वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार, तोडी येले कर आनेसाठी. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा. कळेल दिशा हात तोडून टाकले. संक्रांत आली रमेश बुवा, काय करावं. गावातले सत्पुरुष, गावातल्या सात्विक मावल्या, काका आता गाडगे कोण करील गाडगे. काय वानवातानं पुरेवानी सांगतोय, कोण करील गाडगे. काकानी सांगितलं, माय एखाद्या पाहुण्याला बोलितो आमच्या. कशाचे पाहुणे, मोगा शब्द वापरलेला खोटा कसा होईल. नाही तिचरित पाहुणे. दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन, जगी मानिती वचन. दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन. कोण गरीबाचा शब्द मानतय. परिस्थिती नाजूक असल्याशिवाय तो कोण नाही जवळ. काकांची परिस्थिती नाजूक, एकही पाहुणा येत नव्हता. संक्रांत 10-15 दिवसावर आली. अरे बुवा, काकांचं जेवण आटपलं, तुळशीपाशी भजन झालं, वळकटी लांबवली, उशाला उशी घेतली, चिपळ्या उशाला ठेवल्या, आणि पडता पडता पंढरपुराकडे तोंड करून हात जोडले. देवा, अरे या गावातल्या लोकांनी एके दिवशी उपाशी राहू दिलं नाही रे. अरे मातीचा धंदा करतो, गाडग्याचा धंदा करतो, कन्या घुगऱ्या आंबाड्या पण या गावातल्या लोकांनी वेळेला, भुकेच्या वेळेला मला दिले रे देवा. आणि आज या गावातल्या मावल्या पतिव्रता आहेत, सात्विक आहेत, सदाचारी आहेत, पुण्यशील आहेत. त्यांच्या आयवाचं, सौभाग्याचं वाण संक्रांतीच्या दिवशी असतं देवा. अरे माझ्या व्यवसायातून निर्माण झालेली मातीची गाडगे त्या दिवशी त्या वाण देत असतात रे देवा. हे कोणी करायची रे देवा. दे सद्भावना. एखाद्या पाहुण्याच्या अंतःकरणात तू विवेक जागा कर रे देवा. कर माझं एवढं काम. झोपले काका. काकाचे डोळे अरे बुवा झोपीत रडत होते, हो झोपीत रडत होते. लोकांचा उपकार कसा विसरावा. त्यांच्या मिठाच्या कणाकणाची जाण काकांना होती. झोपीत अश्रू रडत होते. काय त्या अश्रूचा संदेश गेला. विटेवरच्या मालकाची सकाळची संदीपजी पूजा झाली. काय वैभवात पूजा असेल. तूप असेल, दही असेल, लोणी असेल, मध असेल, दळलेली साखर असेल, पंचगव्य. भूदेव होते केळीच्या पानासारखी ज्यांची जीव आहे, अशी पाणिनीची सुक्त म्हणणारी भूदेव होती. सुंदरशी देवाची पूजा आटपली. पूजा आटपल्याच्या नंतर जिकडं तिकडं सगळे गेले आणि भगवंताने आवाज दिला, रमा, ए रमा. रमा म्हणजे लक्ष्मी आगाव साहेब. जी मालक, जी रमा, तुला आज लाल रंगाचं पातळ नेसावं लागते. आहे ना अंगावर. हाय ग रमा, तुझ्या अंगावर जे पातळ आहे ना रमा, हे फार भरजरी आहे. हा पितांबर आहे, तुला साधं पातळ नेसावं लागेल. लागलीच. आईसाहेबांनी 9 वार पातळ घातलं. त्याचा कष्टा घातला, डोकं भरून पदर घेतला. होता त्या लुगड्याला पदर. नाही, त्या लुगड्याला पदर होता ना, त्याच्यामुळे घेतला. मला असं वाटतं ज्याच्या बायकोला पदर घ्यावं वाटत नाही का, त्यानं पदराचे पैसे खर्च करू नये. मला वाटते मागच्या साडीपेक्षा जास्त पदरालाच खर्च असतो सावकार. कारण त्याला जर असतोय, त्याला बुट्ट्या असतात, आहे का नाही गुरुजी. जास्त अशी मिटिंग घ्यायची 5-25 बायकांनी ना आपल्या नवऱ्याला सांगायचं, आमच्या 5-25 जणींना आता मिटिंग घेतली, आम्ही पदर घेणार नाहीत, तुम्ही दुकानातून पदर फाडून आणि जा. हे 5-25 जण गेले आणि दुकानदाराला म्हणले आम्हाला पदर देऊ नका. ते म्हणले असं का. आमच्या मंडळी होंडी सोसायटीचे अध्यक्ष कशाला. आता कशाला घ्यायला, आता ऊन लागायला का तुम्हाला. माझ्या माईंनो,
माझं वय नाही तुम्हाला बोलायचंय, पण माझ्या गोळ्या नाही संपल्या. मी काही गांजा वडत नाही, नशा नाही केली मी. कारण या देशामधल्या 2 गोष्टी झाकलेल्या असावं सर. एक तर पैसे झाकलेले असावा. पैसे पण काय काय डायरीच्या पुढून ठेवतात. हो, अरे लाज वाटायला पाहिजे. डायरीच्या पुढे ठेवायचे पैसा हा विषय नाही. लक्ष्मी अर्थो जायते यतांबरास्तते वचम यत् सर्वापुनितायाम यत् भागेषु यत् खिन्नाय. पैसा वस्त्रानं अंबरानं झाकलेला असावा, उघडा नसावा. आणि या देशातली स्त्री सर्वांग झाकलेली असावा. ही देशाची संस्कृती आपल्या, हे नाविन्य आपल्या देशाचं वैभव आहे. पदर घेत जावा. डोकं भरून पदर घेतला. मालकिनीने विचारलं विटेवरच्या मालकाला, पातळ जमलं का? जमलं म्हणले, पण कुंकू नाही जमलं. अहो म्हणले, रोजच्या पेक्षा मोठं लावलंय. मोठं लावलंच पण गोल लावलंच ना, हे आडवं पाहिजे. आणि आडवं कुंकू लावलं. मालक हे कशा करता? थांब ना ग, तुला कळन ना रमा, थांब. आता तू लाल रंगाचं पातळ कष्ट घातलास, डोकं भरून पदर घेतलास, आडवं कुंकू लावलंय. आता मी काय होतं पहा ना. लागलीच भगवंताने अंगावरचे कपडे फेकले. सावकार साधं धोतर घातलं, निमस्ती घातली, साधा फेटा घातला, गोपीचंद लावला, बुक्का लावला, एकदम साधा. कुंभार झाले. वेश पालटोनी देव कुंभार पैदाले गरुडाचे बेतले सांगाचे तेव्हा गरुडाचे बेतले सांगाचे तेव्हा वेश पालटोनी देव कुंभार पैदाले गरुडाचे बेतले सांगाचे तेव्हा गरुडाचे बेतले सांगाचे तेव्हा वेश पालटोनी देव कुंभार झाले गरुडासी घेतले सांगाती तेव्हा. भगवान कुंभार झाला. आईसाहेब कुंभारीन काकू झाल्या. आणि आता पसारा ठोला गाव साहेब वज घ्याल गाडव पाहिजे ना. हे गरुडाला केलं. गरुडा जी मालक, गाडो व्हावं लागते. काय म्हणे देवा. अहो वासुकी मला भेटूय. वासुकी कळालं तुम्हाला? कळून काय फायदा आहे संदीपजी, यायला कळवा. वासुकी मला भेटूय, तक्षक मला भेटूय. गोकुळातला कोणता होता? कालिया. तांडव गती मुंडन परनाच गिरिधारी. तांडव गती मुंडन परनाच गिरिधारी. बम 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 बोले बलिहारी. बम 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 बोले बलिहारी. तांडव गती मुंडन परनाच गिरिधारी. तांडव गती मुंडन परनाच गिरिधारी. क्या बात आहे विठ्ठल. हे कालिया पण मला भेटूय. हा, माझ्या भीतीनं गोकुळात बोंबलत गेलाय. तक्षक मला भेटूय, उरंग मला भेटूय, व्याळ मला भेटूय, ददुनशुक मला भेटूय. सरपंच किती जाती सांगता येते? अरे वा, कुत्र्याच्या इतकं माइंडेड आहे बघा. आता लय मोठ्या जाती दिसत्या ना संदीपजी, ह्या संकर केलेल्या जाती. पण आमच्या हरी महाराजांनी सांगितलं पुराणातल्या 7 जाती. रस्त्याला फिरतय त्याला कोणतं म्हणतात? ग्रामसुकर. आणि पोलीस वापरतात त्याला सारमे नावाची कुत्र्याची जात. हे येत नाही. हे ओरिजिनल नथुराम बाबाचा कृपाला प्रसाद लाभला. विठ्ठला विठ्ठला. म्हणून संदीपजी, रमेश बाबा, तुम्ही, मी, अजून कोणी कीर्तनकर बापू, आपण असं समजायचं नाही साध्या कपड्यातली साधे असते. हे लय मोठ्या महाराजाचे बाप असतात. विठाला विठाला. तुकडे ताकडे पाठ करून तर कोणी कीर्तन करील. गोड अभ्यास आहे. छान. सगळे सर्प मला भेटेत आणि मला गाढव करता. देवाच्या डोळ्यातून पाणी आलं संदीपजी. आणि गरुडाला सांगितलं, गरुडा मी तुला गाढव काकासाठी व्हायला सांगायलो. काकासाठी होय म्हणतो रे तुला. मला काय गरज आहे तुला गाढव करून? काकासाठी गाढव आहे.
आणि मग गाढव झाले. हाय का पुरावा त्याचा सुद्धा? गरुड गाढव झाले. असू दे, पण पसारा टाकला पाठीवर आणि 13ला सकाळी सकाळी आली स्वारी. भगवान देव काका देवदर्शनाहून वापस येत असताना मधात रामराम घातला. राम 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 राम. या पाहुणे. काय पाहुणा होता हो, जगाचा बाप आहे तो. पाहुणा कसा होता सांगू का? राग येऊ देऊ नका, मी पण त्याच्यात आहे. मला आणि तुम्हाला किती दिवस इथं बसू द्यायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि हा जगाचा बाप काकासाठी कुंभार झालाय, करोड गाढव झालाय. आईसाहेब कुंभारीन मावशी झाल्या. आल्याबरोबर एका मोठ्या माणसाचं वाक्य सांगतो. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर साधी माणसं होते फुकरू महाराज, पण साहेबराव महाराज सोनोटीकर म्हणायचे कुंभाराच्या रूपातला पांडुरंग परमात्मा गेल्या गेल्याच गोरोबा काकाच्या पाया पडला. आणि खुनीलं लक्ष्मी पाया पड. काकाच्या दोन्ही बायकाच्या पाया पडल्या. आईसाहेब काय ताकद असो, जगाचा पाप काकाच्या पाया पडतोय. घाली दंडवत पूजोनिया पूजोनिया, घाली दंडवत पूजोनिया बुधोनिया घाली दंडवत बुधोनिया, बुधोनिया घाली दंडवत बुधोनिया. निर्गुण आकार दाना गुणवंत, गुणाकार दाना गुणवंत. घाली दंडवत पूजोनिया पूजोनिया, घाली दंडवत पूजोनिया बुधोनिया घाली दंडवत बुधोनिया, पूजोनिया, घाली दंडवत पूजोनिया. वा, घाली दंडवत पुजोनिया. दंडवत घातला. गावात चर्चा झाली. गोरोबा काकाचे पाहुणे आले. आता गाडगे करायला अडचण नाही, पण माती आणायला पंढरपुरातला मालक जाणार. माती कोण खाणार? पंढरपुरातला मग टिकाव घेतला, खोरं घेतलं आणि माती गाढवाच्या पाठीवर. माती आणली, खाणली पंढरपुरातल्या मालकानं. माती आणली गरुडानं. मातीवर पाणी टाकलं लक्ष्मी आई साहेबानं आणि माती तुडिली आपलं पंढरपुरातल्या मालकानं आणि गाडगं तयार केलं पंढरपुरातल्या मालकानं. हे गाडगं ज्या बाईला भेटलं असेल ती बाई किती नशिबान. त्या गाडग्यात 3 देव दिसत होते, लक्ष्मी, विष्णू आणि गरुड. काय पुण्यवान बायका असत्या लो. यायला पंढरपुरातल्या मालकानं घडलेलं गाडगं. नगळे काका बसा भेटते वापरायला. काय ताकद असेल ती. आणि मग ते ठरितानं ठरलं बाबा आता मी गाडगे करीन, पण कसं देऊ घेऊ काय. गोरोबा काका म्हणले जितकी गाडग्याच्या बदल्यात बलोत्याची जेवारी येईल तितकी तुम्हाला. ते लय रगील पंढरपुरातलं. हा, त्याच्यासारखा रगील जगात कोण नाही. एक जण म्हणला तालुक्यात माहित का चालू कोण नाही. तुम्ही म्हणलं तुझ्यासारख्या चालूला जन जन्माला घातलं तो किती चालू असेल याचा विचार करणं. तू किती चालू आहे सुंबळ्या. एक जण म्हणलं माझ्यासारखा गुंडच कोण नाही. रावणासारख्या गुंडाला दुपारी 2:18 आपटू आणलंय. तो किती नंबरचा गुंडा असेल. रावण काय साधा गुंड होता का? रावणाची एक चौकट टिकल्या आगाव साहेब 35 बारे आमदार होता येत होतो. कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. 22.5 क्विंटल सोन्याची एक चौकट. तालुक्यातल्या एक तर बाई राहणार नाही बिना नॅकलेसची. आणि प्रत्येक बाईला नॅकलेस केल्यावर बटन कोणाचं दाबीन ती. नवऱ्याला पण म्हणी नाही का ध्या आयुष्य गेले फुटका म्हणी नाही केलाच दाब हे बटन. एक चौकट टिकल्यावर 35 बारे आमदार गुणिले 7 कोटी सावकार. इतका रावण श्रीमंत होता. काय गुंडा असेल ते दुपारात 2:18 आणलाय. सामान्य गुंडा असेल ते. हे वायरन टाटरेन फाटरेन शेटर वरी करणारे, कोणाच्या दुकानात घुसणारे, हे गुंडाळ तर ते कवा आणीन. ते काय साधा माणूस आहे का तो. हा, बोली केली काय सगळं घेऊन जा विकायची. कामाला लागले. आवा भाजला. बायकाची उडी पडली गाडगे घ्यायला. हे बा शक्यतो बायका बाजारात जात नाहीत. बायका जर बाजारात गेल्या
तर किलोभर गाजराचे पैसे दिल्यावर जर 2 छटाक गाजर नाही आगाव भरलेत मला बाळ्या म्हणू नका. ते त्यानं तिकडं मोजूस तर ती 1-2 टाकीतीत पिशीत. सोनाराच्या दुकानाला काचा असतील म्हणून बरं नाही ते आहे ना अंगठ्या पण कशा असत आहेत बघा. तो स्वभावच असतो त्यांचा, स्वभाव असतो. ऐका जात नाहीत बाजारात शक्यतो, भाजीपाल्याच्या जात असतील, दुसरीकडे कशाला जातील. हो नाही खरंच आहे, बरोबर आहे. नवरा बैल असल्यावर जातात विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. आणि मग गाडगे घ्यायला लक्ष्मी आल्या. असं वाजिलं ते गाडगं विठ्ठल, असं वाजिलं. एकदा दोनदा वाजवा, एक बाई कोरको वाजू लागली. राग देवाला आलाच नाही, राग रुक्मिणी आईसाहेबाला आला कुंभारीन मावशीच्या रूपात. हे बाई घ्याच तर घे. भगवंतानं आवाज द्याला, अरे आपण काकामुळं कुंभार झालो होत. आईसाहेबाचं वजन कसं जाऊ त्यात. लक्ष्मी नव्हती, तिच्या मनात आल्यावर कोण्या बाईला किती दागिने द्यायचे, दिलेले बँकेत कोण्या दिवशी कोचायचे हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी तिला म्हणतात बरं का, लक्ष्मी तिचं नाव. तुम्हाला किती मोठं करायचं आणि कोण्या दिवशी बस स्टँडला थाटी घेऊन बसवायचं हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. आणि ती असं टक्ट काय किती लोकायचं, हे घ्यायचं तर घे. भगवान म्हणले, हे वेळेस का काय, आपलं दुकान आहे. हो असं काही बोल नकोस. पण शेवटी रुक्मिणी आईसाहेबाला रागच आला. गाडगं घेतलं आणि भितडा हाणलं. गाडगं फुटलंच नाही ना. कसं फुटन ते, ज्या दिवशी त्याची कृपा संपत्ती का त्या दिवशी हे 2 पायाचे गाडगे भीतीला टेकावं लागते. मग कपाळाला रुपया, कणकीचा गोळा, 2-3 उदबत्त्या, 7-8 रडायला. कसे दिसायले बाई. आणि मग संध्याकाळी मेल्यावर कोणत्या धोरणात असतात रडायला, अशाच गुलपशाड झालेल्या. बाई कसे दिसायला, मेलं ते इकून आहे, मी इकून. मलाच म्हणायली कसे दिसायला, मेलं ते तिकून आहे मेलेलं. त्याला म्हण, मला म्हणतो ह्याची त्याला. गाडगोच आपटिलो गाडगोच. परिणाम काय झाला साहेब, ती बाई म्हणली, बाई काय गोरोबा काकाची तो कुंभार आला बाई. आणि आगावची माय त्याला काहीतरी येतंय ग. आणि गाडग दगडाव हाणल्या बरोबर फुटन ग बाई, त्याला काहीतरी येतंय. हो शेजारी एक असंच होतं गांजा फुकी. एक जण गायक मला अभंग विचारू लागला. त्याच्या तोंडात तंबाखू, मग कान भरला पुरा तंबाखू. हो तुका म्हणे काय, तुका म्हणे काय, बम कान भरला बम, इतकी तंबाखू खाल्ली होती. म्हणलो कवा संपते ह्यो चांडाळ कवाशी बाजूला जातो. आज तशी नाही तिथं तंबाखू. अशी तंबाखू चोळणार वाट्यावर. हा ते म्हणला अवघडच काम आहे म्हणे. कुंभार तर आगाव दिसतेच, कुंभारीन मावशी बी लय दाढ आहे, आणि त्याचं गाडव कुठं लोळतो म्हणे. आता गरुड कसा लोळ ना गाव साहेब. हा ते गाडव भोकत बी नाही, लोळत बी नाही. भगवान म्हणले, गरुडा उद्या तुला लोळावं लागते. काय बोलायले देवा, आणि मी कसा लोळू. भगवान म्हणले, तू गरुड आहेस, गाढ हो म्हणून लोळूच नको, गाढ व्हायला समाधान हो म्हणून लोळ. तू लोळल्यावर गध्याला समाधान होते. तू भूक बाबा, एकदा भूक, गाढ व्हायला समाधान वाटावं याच्या करता भूक. मग गरुड लोळले आणि गाढ हो, ते गरुड भुकले. लय काही काही गाढ व्हायला असं आवडतं ना, काही काही गोष्टी. संक्रांतीचे गाडगे वाटले. भगवान किती दिवस राहिले. पाडवा तिथं केला. पाडवा, कारण खळे हो देणं गरजेचं होतं ना. खळे हो द्यायचे, खळे. आणि मग खळ्याला सुतार दादाला, कुंभार दादाला यायला पेंड्या होत्या ना हरिबाबा. पेंड्या होत्या 5 पेंड्या. जे आवडत त्याला अशा संदीपजी पेंड्या घेऊन जायच्या. तर एक असंच होतं रगील, त्याला 150 एकर जमीन. आणि मग आता गोरोबा काकांनी सांगितलं, आता तुम्ही ज्याला गाडगे दिलेत त्याच्या घरी ते तुम्हाला मालक गेल. याला काय माहित नाही हो, चटच माहिती यायला. सगळं कळतं देवाला, काय माहित नाही. मुंगी के पाव में घुंगरू बाजे वही अल्लाह सुनताय. मुंगीचा पाय किती मोठा असतोय, आणि मुंगीच्या पायातलं सावकार घुंगरू, आणि घुंगराच्या मधात एक पिलू असतोय, तेव्हा ते वाजत आहे.
ते बारकं पिलू ते किती बारीक असेल आणि त्याचा आवाज त्याला ऐकू जातोय, त्यावर ती कानं किती तीक्ष्ण असतील, डोळे किती तीक्ष्ण असतील, काय त्याला कळत नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची न लगे 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 न सांगता तुम्हा कळो येते अंतर. काय त्याला घर सांगायची गरज आहे. एक जणाकडे गेला म्हणला, दादा सगळ्याच्या पेंड्या जमा झाल्या तुमच्या, जा 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 ते माथ्यावरल्या काय उचलत्याल तितक्या घेऊन जाय. गेलं रगिलकीत बोलून ते मुकाट्यानं 5च नाही म्हणावं ना, हे फुकट कळण शेंडी वळवळ म्हणावं 5 नाही. नाही काय नेणार आहेस लगे, जा त्या माथ्यावरले काय न्यायच्यात नाही. मग गरुडाला सांगितलं, चाल बापू आपल्याला पेंड्या आणायच्यात. मग तिथे गेल्यावर गरुड म्हणले, देवा बांधानं येडपटेस का काय रे, बांधायच्या कशाला, एक पखाड ह्या सुडी खाली घाल आणि एक पखाड ह्या सुडी खाली घाल. 55,000 गुड घेतलं 2 पाखाव. 55,000 गुड. लक्ष्मीला सांगितलं पटकन खुड, लगेच मोल्ड उधळून ज्वारीची थप्पी आतमध्ये आणि गुडाची वळई घातली, काट्या लावल्या आणि गोरोबा काकाला सांगितलं, जमलं का आता. हो म्हणले जमलंय, तुमचं कहाणी आता बघून घेऊ. आणि त्याच दिवशी आळंदीतले मालक तेरला आले. त्याच दिवशी आळंदीतले मालक तेरला आले. बऱ्यापैकी संत मांदिव्याळी होती, तेरला आले. तेरला आल्याबरोबर काकांनी प्रणाम केला. माऊली तुम्ही आलात. जे आलो म्हणे. हाव म्हणे जगाचा बाप इथं आहे, पंढरीतले मालक इथं नाही म्हणे. एक पाहुणे आले तर आणि त्यांनी सांगितलं आम्ही तिकडचे कर्नाटक मधले हे तर असं नात्याला नातं लावलं आणि ते आता परसात गेलेत, वळईला काट्या लावतो म्हणले. पाठीमागे गेल्यावर कुठं देव आहे. तेव्हा ज्ञानोबरायने काकांना सांगितलं, काका कोणी पाहुणा नव्हता, तो जगाचा बाप होता. ठस 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 काका रडू लागले. देवा माझ्यासाठी माती तोडलीस, आईसाहेबांनी माझ्यासाठी पाणी आणलंय, आईसाहेबांनी डोक्यावर सुगड्याची डाल घेऊन गावात सुगडे ऐकले. हो लक्ष्मीनं सुगडे ऐकले. सुगडे दृष्टांत संपला. विश्वाच्या बापाला कामाला लावणारी संत या महाराष्ट्रात आहेत. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, महालक्ष्मी मातेचं मंदिर त्या गावाला. त्या गावात 50-60 वर्षापूर्वी एक प्रथा होती. तिथं रेड्या कापित होते. रेड्या, म्हशीचं मोठं पोरग 6-7 क्विंटलाचं कापायचे. एक नाही सदानंदजी, 2-4 कापित होते. काय माणसं असतील लोक त्या काळातले. परिसरातले माणसं लिंबन कांदे घेऊन जात होते. लिंबून कांदा खिशातच न्यायची परिसरातली माणसं. लक्ष्मी आईचं मंदिरन 4-5 रेडे कापित होते. 60-62 वर्षापूर्वी, 70 वर्षापूर्वी सद्गुरू नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरू भगवान बाबा त्या गावात गेले आणि हात जोडले. अरे तुम्ही माणसं आहेत रे, हे तुम्ही माणसं आहेत रे राजे, हो तुम्ही माणसं आहेत. अरे माणसांनी माणसासारखं वागा रे, अरे वाघाशिवासारखं करू नका रे. एका शब्दात बळीची पद्धत बंद झाली.
आणि रेड्या कापायच्या हाल्या कापायच्या तिथीला सप्ताह उभा झाला. अजून सप्ताह कायमचा सुरू आहे, कायमचा सुरू. सांगा माणसानं सांगितले ऐकले असते का लोक? नाहीत ऐकू शकत, नाहीत ऐकू शकत. किती बोंबलू द्या माणसं, ऐकली नसती. पण एका संतांच्या मुखारविंदात पटून पडलेलं वाक्य, वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल, तात्काळ तो त्या परिसरातल्या लोकांनी तो प्रमाण मानलं आणि ती निषेध प्रक्रिया बंद केली. ही ताकद या संतांची. काय त्यांचा महिमा वर्णवा, काय त्यांचा महिमा वर्णवारंवार. हरे भक्त थोर भूमंड, हरे भक्त थोर भूमंड. काय त्यांचा महिमा वर्णवारंवार, काय त्यांचा महिमा वर्णवारंवार, काय त्यांचा महिमा वर्णवारंवार, काय त्यांचा महिमा वर्णवारंवार, काय त्यांचा महिमा कशा करता ही ताकद आहे माहिती का? काम जाळला यांनी, वासना जाळली, वासना पेटून टेकली, पेटून दिली, पेटून दिली. एवढी मोठी ताकद. मी मागे पारगावला कीर्तनाला गेलो. तिथे एक प्रसंग ऐकला भाऊंचा. शेवटच्या टप्प्यात भाऊ थोडेसे आजारी पडले, वामन भाऊ, आणि एक ऑपरेट करायचं डॉक्टरांनी ठरवलं. मी गहिनीनाथ महाराजांकडे बसलो होतो, गहिनीनाथ महाराज खेडकर. त्यांनी मला प्रसंग सांगितला. काटे आले अंगावर, काटे. हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर नागरेबुवा छोटंसं ऑपरेशन करायचं ठरलं. ते ऑपरेशन केल्याच्या नंतर माळ निघली, माळ. ती माळ युरियाच्या गाठीची होती. इतकी वासना जाळून टाकली, इतकी वासना जाळून टाकली, इतकी वासना जाळली की टप्पर नाही झाली बाहेर निघायची. त्याच्या आत गाठी तयार झाल्या, आत पोटात मांडीत गाठी तयार झाल्या. इतकी वासनेवर ज्यांची पकड होती, पकड, मारुतीरायाचा जशी अवस्था तशा अवस्थेत जीवन जगलेली ही संत आहे. म्हणून काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार. काय संतांची व्याप्ती आहे, कल्पना करा.
अनगडशा नावाचे फकीर होते अल्ताफजी. अनगड शहा नावाचे फकीर होते. तो फकीर म्हणजे असा सामान्य फकीर नाही. तो फकीर म्हणजे शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरी झाले. शुकाचार्यांच्या बरोबरीचा, दत्तात्रयांच्या बरोबरीचा, कपिलांच्या बरोबरीचा, याज्ञवल्क्यांच्या बरोबरीचा तो फकीर होता. सामान्य नाही. ते काय असा धुपन का आणणारा थोडाच होता. ते फकीर फकीर होता. हिरव्या रंगाची कफनी डोक्याला बांधलेली, हिरव्या रंगाची लुंगी घातलेली, हातामध्ये मोराच्या पंखाची पेंढीने एक चिमटा होता. त्या फकीराचं नाव होतं अनगडशा नावाचा फकीर. भजन करायचा. ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह. भजन करायचा तो फकीर त्यांच्या देवाचं. पण त्या फकीराला एका म्हातारीनं बऱ्याच दिवस भिक्षा दिली. फकीर हा शुद्ध व्यक्ती असतो. वारकरी हा शुद्ध व्यक्ती असतो. पण आता वारकऱ्याचं सोंग घेऊन कोणी कसे वागायलेत, आणि तरी त्या भाडव्याला तुम्ही मानता तुमच्या घराला कुपाटी लागन. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. तुम्हाला एक सांगू का राजीव, गुन्हा करणाऱ्यापेक्षा, चुका करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा हरामखोर असतो. चुका सहन करणारा भडवा असतो. लक्षात ठेवा. तो धर्मासाठी घातक असतो. तो आपल्या कार्यासाठी घातक असतो. चुका करणाऱ्याला प्राधान्य द्यायचं नाही. किती बी विद्वान गायक असू द्या, जर तो दारू पित असेल आणि तुम्ही त्याला बोलून पैसे देत असाल तर बरोबर तुमचे लेकर सुद्धा दारू पिणार. कीर्तनाच्या स्टेजवरून सांगायलो. कारण ज्ञानोबाराय तुकोबाराय तुम्हाला मानणार नाहीत. मानणार नाहीत. तुम्हाला मानणार नाहीत. अरे या संप्रदायात का तुम्ही अशा लोकांना प्राधान्य देता? देऊ नका. मानणार नाहीत ज्ञानोबाराय तुकोबाराय. मी मगाशी बैठकीत बोलून गेलो सदानंदजी तुम्हाला की हा संप्रदाय निष्ठावंत लोकांनी टिकवलाय. काल परवाच्या 5-50 लाखाच्या टपराच्या गाडीत बसणाऱ्याने नाही टिकवला. हा संप्रदाय महिन्याची वारी करणाऱ्याने टिकवलाय. असे काही निष्ठावंत वारकरी आहेत. एका एकादशीला आळंदीला, एका एकादशीला पंढरपूरला, दुसऱ्या एकादशीला आळंदीला, त्याच्या पुढच्या एकादशीला पंढरपूरला अहोरात्र चालत येतो. अहोरात्र चालत येतो. ह्या निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या निष्ठावंत वारकऱ्यांमुळं हा संप्रदाय टिकलाय. हा संप्रदाय टिकलाय. भंगाऱ्या भोंगाऱ्यांना बोकांडीवर घेता. पाप लागन तुम्हाला. पाप लागन. तुम्हाला एक सांगू, एका गावात गेलो सदानंदजी मी, तिथला एक माणूस म्हणला झकास कीर्तन करा. म्हणलं तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो भाडव्या. झकास म्हणते कीर्तनात. कीर्तनात काय अपेक्षा ठेवायला पाहिजे? या स्टेजवर कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरिरूप. अरे या भारतामध्ये खूप स्टेज आहेत. त्या स्टेजवर तुम्ही वाईट पाहण्यासाठी तुम्हाला स्टेज आहेत. पण एकच विनंती करतो, तुमच्या बुटासकट पाया पडतो, कीर्तनाच्या, भागवताच्या, रामायणाच्या, प्रवचनाच्या स्टेजवर फक्त संप्रदाय बघा. फक्त संप्रदाय बघा. बाकीचं बघू नका रे. बघू नका. बघू नका. माझी लायकी नाही तुम्हाला सांगण्याची, पण बशिलं म्हणून सांगतोय. उभं केलंय तुम्ही मला म्हणून सांगतोय. लय लय कष्ट घेतले मागच्या लोकांनी. परवाला एका गावी गेलो. 59 वर्षापासून सप्ताह सुरू आहे. बाबांच्या पुण्यतिथीचा. 59 वर्षापूर्वी काय असेल सांगावर? होत्या का चपात्या खायला? असेल का नुकती?
असल का शिरा, असल का बासुंदी, असतील का गुलाबजामुन, बाजऱ्याच्या कण्यान आमटीवर सप्ते केले हो. त्या लोकांना माना, त्या लोकांच्या किमतीमुळं त्यांनी परमार्थ टिकवलाय, म्हणून आमच्या सारख्या भंगिऱ्याला कीर्तन करायला भेटलेत. त्यांनी टिकवलाय. तुम्हाला सांगतो या टिकल्यावाल्याला, तुमच्या सासू सासऱ्यांनी 72च्या दुष्काळात मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, बरबडे खाल्ले, कण्या खाल्ल्या, आंबील खाल्ली, झाडाच्या पाला पिळून खाल्ला, पाला शिजून खाल्ला पाला, आणि तुम्हाला जमिनी टिकून ठेवल्यात. म्हणून सासू सासऱ्याला जीव लाईजा टिकल्यावाल्या होत. तुमच्या सासून सासऱ्यानं 72च्या दुष्काळात जमीन विकून जर गोव्याला गेले असते मजा मारायला, तर तुम्हाला नाशिकला इटा उचलायला जावं लागलं असतं, इटा. म्हणून सुनायला सांगतो, सासू सासऱ्याची सेवा करा. झोपीत भिताड अंगाव पडन, झोपीत 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 मरून जा. शिंदोरके, वचे, अंतिके, चतुरे, मंजुळे, चुरा होईन तू आज चुरा, भोगा होईन भोगा. सगळ्यात मोठा परमार्थ तोय.